झी24 तास एक पाऊल पुढे। महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आहे। रेल्वे भाडेवाढीला तृणमूल काँग्रेसनीच विरोध दर्शवलाय। रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केलेल्या रेल्वे भाडेवाढीवरून ममता बॅनर्जी नाराज झालेले आहेत आणि गेल्या 8 वर्षांपासून न झालेली रेल्वे प्रवासी दरामधली भाडेवाढ रेल्वे मंत्र्यांनी केली। हे तृणमूल काँग्रेसला आवडलेलं नाहीये। भाडेवाढीवरून ममता बॅनर्जी नाराज आहेत आणि तृणमूल काँग्रेसच्याच रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या भाडेवाढीला तृणमूल काँग्रेसनीच आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। याविषयी आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी पंकज इंगोले यांच्याशी। पंकज, ममता बॅनर्जी यांनीच त्यांच्याच पक्षाच्या रेल्वे मंत्र्यांनी केलेली जी भाववाढ आहे त्याला विरोध दर्शवलेला आहे। काय नक्की म्हणालेत ममता बॅनर्जी? नक्की अमोल, खरं तर जेव्हा म्हणजे रेल्वे मंत्रीपदी दिनेश त्रिवेदी आले होते त्यानंतरच्या पुढच्या काळात ममता बॅनर्जी आणि दिनेश त्रिवेदी यांच्यात मतभेद टोकाला पोहोचले होते। त्यामुळे रेल्वे बजेट साजरा करताना बंगालला झुकतं माप देतात का, ममता बॅनर्जींच्या अपेक्षा या पूर्ण करणार का की त्या जुगारून देणार, अशी ही चर्चा होती। आणि आता भाडेवाढ झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केली आहे भाडेवाढ केल्याबद्दल। आणि आपण एक पूर्ण बजेटकडे बघितलं तर या संपूर्ण बजेटमध्ये घोषणा जे बजेट सादर केलं तर कुठेही बंगालच्या बाबतीत झुकतं माप दिलेलं किंवा अशी विशेष अशी घोषणा केलेली आपल्याला दिसली नाही। कदाचित तेही एक कारण असेल ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त करण्याची। निश्चितपणे, मात्र ज्या पक्षाचा रेल्वे मंत्री असतो त्या पक्षश्रेष्ठींनाच, त्या पक्षाच्या प्रमुखांनाच या काय घोषणा होणार आहेत याविषयी रेल्वे मंत्र्यांनी चर्चा केली नसेल असं शक्य आहे का? नाही, प्रामुख्यानं असं असतं की जे बजेट सादर केलं जातं ते विरोधी पक्ष नेते असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील आणि लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे सभापती यांनाच आधी प्रत सादर केली जाते। पण आपण जसं म्हणताय की चर्चा केली असणार का, पण ज्या पद्धतीने आपण ज्या मुद्द्यावर बोलतोय की ममता बॅनर्जी आणि दिनेश त्रिवेदी यांच्यात काही महिन्यांपासून मतभेद सुरू झाले होते आणि ते मधल्या काळात ते टोकाला गेल्याची देखील चर्चा होती। त्या पार्श्वभूमीवर ही जी नाराजी ममता बॅनर्जी यांनी आता व्यक्त केली आहे ती उघडपणे मतभेद टोकाला गेलेले आहेत। खरं तर एकाच पक्षाचे आहेत, ममता बॅनर्जींच्याच पक्षाचे दिनेश त्रिवेदी आहेत। त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर यांच्याकडे तो पदभार आलेला आहे आणि अशा वेळेस त्याच पक्षाच्या दिनेश त्रिवेदींनी बजेट सादर केल्यावर ममता बॅनर्जींनी आता नाराजी दर्शवणं हे खरोखरच आता यावर चर्चा होणार आहे। निश्चितपणे ममता बॅनर्जी आणि दिनेश त्रिवेदी यांच्यामध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा होती। मात्र एका प्रकारे दुजोरा मिळाला या चर्चेला असं आता आपण म्हणूया। सध्याची जी बातमी आहे, रेल्वे भाडेवाढीला आता तृणमूल काँग्रेसने विरोध केलेला आहे आणि आपल्याच पक्षाच्या रेल्वे मंत्र्यांनी जी रेल्वेच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केलेली होती त्याबाबत सध्या ममता बॅनर्जी नाराज आहेत। झी24 तास एक पाऊल पुढे।